श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, वेद राशी चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज 23 मे 2026 हा दिवस कुंभ राशीसाठी केवळ एक सामान्य शनिवार नाही, तर विश्वासातील ऊर्जेचा एक महासागर आहे. आज सकाळी 5 वाजल्यापासून ग्रहाच्या स्थितीत असा काही अद्भुत बदल झाला आहे की ज्यामुळे साक्षात लक्ष्मी योग निर्माण झाला आहे. हा योग खूप दुर्मिळ मानला जातो आणि जेव्हा तो कुंभ राशीच्या कुंडलीत सक्रिय होतो, तेव्हा गरिबी आणि आर्थिक विवंचना दूर होण्याचे संकेत मिळतात. तुमच्या राशीच्या अधिपती ग्रहाची ही साथ तुमच्यासाठी सुवर्ण काळाची सुरुवात करणारी ठरणार आहे. तुम्ही कदाचित आजपर्यंत नशिबाला दोष देत असाल, पण आजचा हा योग तुमच्या सर्व तक्रारीचे निवारण करणार आहे. महालक्ष्मी योगाचा प्रभाव इतका तीव्र आहे की ज्या कामासाठी तुम्ही महिनाभर धडपड करत होतात, ती कामे आता काही मिनिटात पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः तुमच्या कुंडलीतील दशम स्थानातील ग्रहाची स्थिती ही सिद्ध करते की तुमच्या आयुष्यातील येणारा काळ केवळ प्रगतीचा आणि यशाचा असणार आहे. हे एक असे चक्र आहे जे तुम्हाला शून्यातून शिखरावर नेण्याची ताकद ठेवते. मात्र या योगाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सतर्क राहणे गरजेचे आहे. महालक्ष्मी योग फक्त त्या व्यक्तीला फळ देतो जी व्यक्ती संधीची ओळख पटवते आणि वेळीच योग्य निर्णय घेते. आजच्या या ग्रहाच्या हालचालीमुळे तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा सुरक्षा कवच निर्माण झाले आहे, जे नकारात्मक शक्तींना दूर ठेवेल. आज तुम्ही ज्याही कामात हात घालणार आहात, त्यात नशिबाची साथ तुम्हाला 100% मिळणार आहे. आता फक्त तुमची एक कृती आणि तुमचे सकारात्मक नियोजन तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचू शकते. तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे आज दुपारी 12 वाजल्यानंतर तुमच्या आर्थिक आयुष्यात एक क्रांतिकारी बदल घडणार आहे. कित्येक दिवसापासून अकडलेले तुमची देणी किंवा रखडलेली रक्कम आता तुमच्या हाती पड पडण्याचे प्रबळ योग निर्माण झाले आहे. ज्या मार्गाने धनप्राप्ती होणे अशक्य वाटत होते, त्या मार्गातून अचानक उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. हे केवळ आकस्मिक धनलाभ नसून तुमच्या कष्टाचे फळ आता तुम्हाला मिळण्यास सुरुवात झाली आहे. हे लक्षात ठेवा, आजचा दिवस असा आर्थिक व्यवहारासाठी अत्यंत शुभ आहे, ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतात. मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर दुपारनंतरचा वेळ तुमच्यासाठी एखाद्या वरदानासारखा ठरेल. मात्र येथेच तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. कोणालाही उधारीवर पैसे देणे आज महागात पडू शकते. त्यामुळे आजच्या दिवशी आर्थिक व्यवहारात नो क्रेडिट धोरण अंमलवणेच तुमच्या हिताचे ठरेल. जितका तुम्ही सतर्कतेने पैसा गुंतवाल, तितकाच मोठा परतावा तुम्हाला भविष्यात मिळणार आहे. शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्यावर खर्चावर नियंत्रण ठेवणे. पैसा येतोय म्हणून उधळपट्टी करणे टाळा, कारण आजचा धनलाभ हा तुमच्या भविष्यातील मोठ्या आर्थिक सुरक्षितेचा पाया ठरणार आहे. जर तुम्ही आजच्या दिवसाचे योग्य आर्थिक नियोजन केले, तर पुढचे काही महिने तुम्हाला पैशाची चणचण भासणार नाही. स्वतःच्या बुद्धीचा वापर करा आणि आजच्या या धनलक्ष्मी योगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सज्ज व्हा. तुमचा आजचा निर्णय तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठरणार आहे. तुमचे करिअर आज एका अशा वळणावर उभे आहे, जिथे तुमच्या कौशल्याची आणि बुद्धिमत्तेची दखल घेतली जाणार आहे. जे लोक नोकरी शोधत होते किंवा सध्याच्या नोकरीत कामात ताण आणि असमाधान अनुभवत होते, त्यांच्यासाठी आजचा दिवस मोठा चमत्कार घेऊन आला आहे. मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीकडून किंवा तुमच्या क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तीकडून तुम्हाला आज एक गोल्डन ऑफर मिळण्याची दाट शक्यता आहे. पगारवाढ किंवा प्रमोशनची फाईल जी कित्येक दिवसापासून अडकली होती, ती आज तुमच्या फायद्यात सही घेऊन पुढे सरकणार आहे. व्यापारी वर्गासाठी तर आजचा दिवस कोणत्याही दिवाळीपेक्षा कमी नाही. आज तुमच्या व्यवसायात 2 अशा मोठ्या डील्स अंतिम होण्याची चिन्हे आहेत, ज्या तुमच्या भविष्यातील नफ्याचे गणित पूर्णपणे बदलून टाकतील. जर तुमचा व्यवसाय सध्या मंदीच्या सावटीखाली असेल, तर आज दुपारनंतर ग्रहाची वाढती गर्दी आणि होणारी उलाढाल पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. जुने लोक जे तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते, ते आज तुमच्या कामाची प्रगती पाहून चक्रावून जातील. तुमचे नेतृत्व आणि तुमचा निर्णय आज तुमच्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे. लक्षात ठेवा, आज तुमच्याकडे केवळ नशिबाची साथ नाही, तर तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची सुवर्ण संधी आहे. आजच्या दिवशी कोणतेही काम उद्यावर टाळणे म्हणजे मोठ्या संधीला लाथ मारणे ठरेल.
जे मोठे व्यावसायिक तुम्हाला यापूर्वी मदत करण्यास नकार देत होते, तेच लोक आज स्वतःहून तुमच्याकडे प्रस्ताव घेऊन येतील. तुमचे कार्यक्षेत्र आज तुमच्यासाठी यशाची खाण बनणार आहे. फक्त आत्मविश्वासाने पुढे चला आणि या संधीचे सोने करा. कारण आज तुम्ही घेतलेला एक धाडसी निर्णय तुम्हाला तुमच्या करिअरच्या इतिहासात एक यशस्वी नाव म्हणून प्रस्थापित करेल. केवळ पैसाच नाही तर आजचा दिवस तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रेमाचा वर्षाव घेऊन येणार आहे. जर तुमच्या वैवाहिक आयुष्यात किंवा नात्यामध्ये गेल्या काही काळापासून दिरावा निर्माण झाला आहे तर आजचा दिवस तो दूर करण्यासाठी सर्वोत्तम. तुमच्याकडे जोडीदारासोबत संबंध किंवा अधिक घट्ट होतील आणि तुमच्यातील गैरसमज आज एका क्षणात धुतल्यासारखे स्वच्छ होतील. आज तुमच्या घरी एक अशी सकारात्मक ऊर्जा असेल जी तुम्हाला मानसिक शांती आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवीन प्रेरणा देईल. अविवाहित जातकासाठी आजची बातमी तर अत्यंत रोमांचक आहे. तुमच्या आयुष्यात एखाद्या नवीन व्यक्ती प्रवेश करण्याची किंवा लग्नाचे प्रस्ताव पुढे साकारण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जर तुम्ही योग्य जोडीदाराच्या शोधात असाल तर आज नशिबाने तुमच्यासाठी काहीतरी विशेष योजना आखून ठेवली आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुमची वैयक्तिक कामे सुकर होतील. आज पालकासोबत घालवलेला वेळ तुमच्यासाठी खूप मोलाचा ठरेल, कारण त्यांचे प्रेम आज तुम्हाला कठीण काळातून बाहेर काढण्याचे काम करेल. दिवसाच्या उत्तरार्धात जेव्हा चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा तुमच्या घरातील वातावरण अधिक चैन्य होईल. हे केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक पर्वणी असेल. जुन्या आठवणींना उजाळा देणे किंवा कुटुंबासोबत एखादा छोटासा आनंद साजरा करणे, यामुळे तुमची मानसिक थकवा पूर्णपणे निघून जाईल. आजच्या या आनंदी क्षणांना जगा आणि लक्षात ठेवा, खरे यश तर तेच जिथे तुमच्या कामाच्या यशासोबतच तुमच्या कुटुंबाचा हसरा चेहराही असतो. आजचा हा सुखद संयोग तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा आणि नवी उमेद देणारा ठरेल. आजचा दिवस केवळ करिअर आणि कुटुंबासाठीच नाही तर तुमच्या भौतिक सुखासाठीही खूप मोठा ठरणार आहे. दुपारी 12 नंतरचा नवीन काळ मालमत्ता किंवा गाडी खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जात आहे. जर तुम्ही बरेच काळापासून नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर आजचा निर्णय तुम्हाला दीर्घकाळ सुख देणारा ठरेल. जुने वाहन विकून नवीन घेण्याचा विचार करत असेल तर आज सौदे तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळवून देतील. तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची ही वेळ आता आली आहे. तसेच जर तुमच्या कुटुंबात पैतृक संपत्तीवरून काही वाद सुरू असतील तर आज ते वाद संपवून घेण्याची शक्यता आहे. कायद्याची बाबी असो किंवा घरातील दोष असो, आज शांत आणि संयमी चर्चेने सर्व प्रश्न सुटतील. मात्र एक महत्त्वाची सूचना, आजच्या शुभ योगाचा लाभ घ्यायचा असेल तर सकाळी 9 ते 10:30 या राहू काळात कोणताही नवीन आणि मोठा व्यवहार करणे टाळा. या काळात संयम राखणेच तुमच्यासाठी हिताचे ठरेल. राहू काळाची ही सावधगिरी पाळली तर तुमचा आजचा दिवस निर्विघ्नपणे यशाच्या शिखरावर जाईल. शेवटी आजच्या या देवी ऊर्जेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी दिवसाची सुरुवात करताना आपल्या कुलदेवतेचे किंवा भोलेनाथाचे स्मरण नक्की करा. तुमचे आजचे यश हे केवळ नशिबावर अवलंबून नाही तर तुमच्या आजच्या ध्येयावर आणि सतर्कतेवर आहे. ही वेळ परत येणार नाही, त्यामुळे धाडस करा आणि संधीचे सोने करा. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा अध्याय लिहील जो कायम लक्षात राहील. चला तर मग आजच्या या शुभ मुहूर्तावर तुमच्या यशाच्या प्रस्तावाला एक नवीन आणि भव्य सुरुवात करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन भविष्य राशीमध्ये.